बोला, काय काम होतं? नोकरी संबंधात काम होतं. असं आहे. हो, पण सध्या नोकर भरती बंद आहे हो. नाही, पण मी कुणाकडून आलोय माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही कोणाकडूनही आला असाल, पण सध्या आहेत तेच वर्कर जास्त आहेत, तर त्यामुळे कुठलीही नोकर भरती आमच्याकडे नाही. पण तुम्ही असं करा, मला काही दिवसांनी भेटा. किती दिवसांनी? भेटा, एक 6 महिन्यांनी भेटा. 6 महिने? ठीक आहे, भेटा भेटा 6 महिन्यांनी. नमस्कार. एकच रेड रोज आणला होतास, तोही सागरने नेला. आता काय करणार? हो रे, मी पण तोच विचार करतोय. मुक्ता येण्याआधी काहीतरी केलं पाहिजे. विचार कसला करतोय? जा जाऊन घेऊन ये. तुझ्यातल्या एका गोड मित्रासाठी. थँक्स. पालकर, उस्मानभाई आले ते तुमच्याकडे? हो, आले होते ना. मग त्यांच्या अपॉइंटमेंट ऑर्डरचं काय झालं? अहो, कसं शक्य आहे ते? सध्या आपल्याकडेच एक्सेस लोड आहे. आणि मी त्यांना सांगितलं आहे ना, तुम्ही 6 महिन्यांनी भेटा म्हणून सांगितलं मी त्यांना. हो का? मग एक काम करा, आज संध्याकाळपर्यंत तुमचाच राजीनामा द्या. तुम्ही जरा लोड कमी करा ना. सॉरी मॅडम. नाही, मी करतो ना, त्यांचं अपॉइंटमेंट लेटर करतो आणि पाठवतो तुमच्या सहीला. पालकर, उस्मानभाईंना सरदेसाई डेअरीमध्ये नोकरीही मिळालीच पाहिजे. आजच्या आज त्यांची अपॉइंटमेंट ऑर्डर काढा, कळलं? बड़ी मेहरबान उस्मानभाई. यस, कम इन. या पालकर, या. बोला. पत्रावर सही द्या. काय आहे? साहेबांची ऑर्डर आहे मला राजीनामा द्या म्हणून. काय? अहो, मी त्यांना सांगायला गेलो, कामगार कपात करायची आहे, VRS द्यायचं आहे. तुम्ही एक मिनिट थांबा, मी आलो. फायनली मी राकेशला पिवळा गुलाब दिला. कालपासून रट्टा मारलेलं वाक्यही फेकलं. काय? तर तुझ्यातल्या एका गोड मित्रासाठी. किती पचका झाला ना माझा. हो ग, त्यांनी किमान तुला येलो रोज तरी द्यायला हवं. रेड येलो सगळं सोड ग. तू बघितलं नाहीस? एक पिवळा पडलेला थँक्स फक्त मिळाला. पण मला काय वाटतं माहितीये मुक्ता, रेड रोज नाही दिला ना तेच बरं झालं. हा बघ ना, उगाच अडकून पडली असतीस. हो ग, बरोबर आहे तुझं. उगाच अडकून पडली असते मी आत्तापासूनच. हा, ते कमिटमेंट्स, मग ती भांड. तुला माहितीये, मला रखमा काकू आजच म्हणत होत्या, इनफॅक्ट सांगत होत्या की लाल गुलाब घेऊन जा. मग मी थोर, अजून मला कोणी स्पेशल मिळाला नाहीये म्हणून नाही आणला. पण तृप्ती, मी लाल गुलाब आणायला पाहिजे होता ना. हा विचार आत्ता करून काही उपयोग आहे? हेच मुक्ता, तू केवढी कन्फ्युज्ड असतेस ग. आधी कुठली गोष्ट करायची की नाही याच्यावर विचार, मग ती गोष्ट झाली की पुन्हा त्याच्यावर विचार. नको, तू या भानगडीतच नको पडूस. हो हो, मग मला कोण सतत एनकरेज करत असतं? कोण म्हणत असतं फोन केला का, फोन कर,
आणि काल तुम्हाला कोण म्हटलं होतं लाल गुलाबान ब्रिंग अ रेड रोज? तू बापरे. सागर यार सॉरी, आम्हाला माहिती आहे खरं तू आमच्यामुळे उगाच लटकतोयस. ठीक है यार, तुम लोगों ने अब तक सागर का दिल नहीं देखा है, दोस्ती के लिए जान भी हाजिर है. ए सागर, वो देखा आ गई. ए चल चल चल. ऑल द बेस्ट. ओके 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 ओके. हॅपी रोज डे. थैंक यू. प्लीज. येस. रेड रोज माझ्यासाठी. येस. बाय हार्ट. थैंक यू वेरी मच. थैंक यू सो मच. म्हणजे काय कमाल आहे नाही, मला माहीतच नव्हतं की तुला माझ्याबद्दल इतकं आणि असं काही वाटतंय. खरंच. तू चेष्टा तर करत नाहीयेस ना? मी हे फूल तुला अगदी मनापासून दिलंय. चेष्टा? तुझी चेष्टा करेन मी. खरं सांगू का रूपा, की मला तू हे फूल देण्याआधीच खरं म्हणजे तुला काही द्यायचं होतं. हे घे. माझ्यासाठी? तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. थँक्यू. मी स्वप्न तर बघत नाहीये ना? मला जर आधी माहिती असतं ना तर मी अजून छान कपडे घातले असते. मी प्रॉपर मेकअप वगैरे केला असता. नाही नाही नाही, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. यु नो, तू आता आहेस ना तशीच खूप छान आहेस ग. आय मस्ट रिअली से यू आर व्हेरी ब्युटिफुल. खरंच? खरंच. पण तू हे खरं बोलतोयस ना? खरं 100% माय डिअर. चल ना आपण बाहेर जाऊया कुठेतरी. माझ्या मनात पण हेच. तू कसं काय म्हणजे? नाही ग, पण नाही जमणार ग. का? काय सांगू ग तुला? अगं असाइनमेंट्स कम्प्लीट करायचे आहेत ना मला. नो प्रॉब्लेम. मी कंप्लीट करून देईन तुला. ओके? देशील तू? येस शुअर. नाही पण माझे मित्र पण आहेत ना, आम्ही ॲक्च्युली एकत्र मिळून ते सगळं करणार होतो. आणि जर माझ्या एकट्याची जर असाइनमेंट तू कम्प्लीट केलीस तर यु नो माझे मित्र काय म्हणतील. ठीक आहे ठीक आहे, मी त्यांची पण पूर्ण करेन. आर यू शुअर? आता काही टेन्शन नाहीये ना? आता काय टेन्शन असणार ना. म्हणजे लेट्स गो. नाही यार, मतलब नाही पण असं कसं ना, दिस इज नॉट फेअर ॲक्च्युली. म्हणजे तू जर सगळ्यांच्याच असाइनमेंट जर कंप्लीट करणार असशील तर तुझं जागरण होईल, म्हणजे तुला किती त्रास होईल. नाही, मला काही त्रास नाही होणार खरंच. बरं ठीक आहे, तू सांगतोस तर आउटिंग कॅन्सल. पण मला एक प्रॉमिस द्यावं लागेल. येस ऑफकोर्स. सबमिशन झाल्यानंतर आपण डबल ट्रीट सेलिब्रेशन करणार. चालेल? चालेल? चालेल काय? धावेल. थँक्यू. एनिथिंग फॉर यू बेबी. निघू? बाय. बाय. बाय.
लव यू बेबी बाय. थंड बियर बेच. हो तुझे पण टाकू. सागर अपना काम हो गया यार. हो पाहिलेत आम्ही ते. परत एकदा चेक करतो आणि पाठवतो. हां हो हो ठीक आहे. बोला. मा, मी काढलेल्या नोटिसा मागे घेतल्या जातात. हे जर का असंच काम चालणार असेल तर मला व्हाईस प्रेसिडेंट कशाकरता नेमलंय? दिवाकर, व्हाईस प्रेसिडेंट याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही वाटेल तेव्हा वाटेल ते डिसिजन घ्यावेत. वाटेल ते डिसिजन्स? मा, आपल्याला आज ह्याच डिसिजनची गरज आहे. तुम्हालाही कल्पना आहे की आहेत त्या लोकांपेक्षा कमी लोकांमध्ये आपली कंपनी व्यवस्थित चालू शकते. मी HRDचा माणूस आहे आणि माय एक्सपिरियन्स हेच की आहेत त्या माणसांपेक्षा कमी माणसांमध्ये आपली कंपनी उत्तम चालेल. प्रत्येक गोष्ट व्यावहारिक दृष्टीने पाहू नका. गुडविल नावाची काही चीज आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या कंपनीवर त्या माणसांची घरं चाललेली आहेत. मला वाटतं आपण आधी हे ठरवायला हवंय की आपण चॅरिटीसाठी आहोत की बिझनेस रन करण्यासाठी. म्हणजे बघ, मला ही डिसिजन घेणं सोपं पडेल. हां, आणि जर तुम्हाला दानधर्म करण्यातच इंटरेस्ट असेल तर आय एम व्हेरी सॉरी टू से, मला ते मान्य नाहीये. मला माफ करा. तुम्ही आता खूप रागात आहात. आपण नंतर बोलूया. नाही, नंतर बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि नंतर बोलूनही उपयोग नाही. कारण तुमच्यामध्ये योग्य डिसिजन्स घेण्याची कुवत फक्त गोवर्धनमध्ये. हो, कारण त्यांना कंपनीच्या पॉलिसीजची जाण आहे. तुम्ही एवढे वर्ष कंपनीत काम करता आहात, पण कंपनीच्या पॉलिसीज काय आहेत याची माहिती तुम्ही कधी करून घेतलीत? नाही करून घेतलीत. ठीक आहे, येतो. दिवाकर, तुम्ही कंपनीच्या एक्सपान्शनचं जे प्रपोजल आणलं होतं ना, ते वाचलंय आम्ही. गोवर्धनला मी कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा रिपोर्ट करायला सांगितलेला आहे. थँक्यू मा. माझ्या एक्सपान्शनच्या बाबतीत माझ्या मनात आणखीन एक विचार आहे. आपण जर का फॉरेन इन्व्हेस्टर्स घेतले? नाही, अजिबात नको. काय लागेल तो फंड आपण गोळा करू. या तुम्ही. Vinny baby, your salad. गेट आउट. जस्ट गेट आउट. का? तुला मी किती वेळा सांगितलं की मला विनी बेबी म्हणायचं नाही म्हणून. हो बरोबर. असं का? मग तुम्हाला काय म्हणू विनी बेबी? म्हणजे काय म्हणलं तर चालेल तुम्हाला विनी बेबी? विनी, जस्ट विनी. ऑलराइट. नुसतं विनी? नुसतं विनी नाही, विनी मॅडम म्हणू का? काय काम होतं? हे सॅलड द्यायला आलो होतो. मी मागितलं? नाही, पण मासाहेबांचा आदेश आहे तुम्हाला सॅलड द्यायचं. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की माझ्या लाईफ मध्ये तुम्ही इंटरफिअर नका करू. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. मी काय खायचं काय नाही खायचं माझं मी बघून घेईन. तेच ना विनीजी. अहो तुम्ही काही खात पित नाही आहात म्हणून असं वाळत चालला. आपण कसं सरदेशाईंच्या घरातले खात्या पित्या घरात. इनफ. गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. चला लिहा. द्वंद्व. द्वंद्व. हरी काका. द्वंद्व. नाही, पहिला शब्द एवढा अवघड दिला मला. काय म्हणलं ते? द्वंद्व. नाही, पण तुमच्याकडे कुठून आला शब्द? वर्ड. कुठला म्हणजे मराठीतलाच आहे. द्वंद्व म्हणजे मनातला गोंधळ. पण ह्याच्यापेक्षा कन्फ्युजन जास्त सोपं आहे ना मुक्ताताई. हा. नाही,
पण मुक्ताताई मराठी भाषा आहे ना फार गोंधळाचीच आहे. इंग्लिश भाषा कशी एकदम सोपी आहे, म्हणजे गोंधळ नाही. आता उदाहरणार्थ बघा, मराठीतला परतावा म्हणलं कोणाला कळणार आहे का? नाही कळणार. पण तेच रिफंड म्हणलं की एकदम अंडरस्टँड. बरोबर बोललात. नाही हे मात्र एकदम खरे बघा. रिफंड म्हणजे ते आपलं फर्टिलायझर, आता सेंद्रिय आणि ते काय सेंद्रिय काय रासायनिक सेंद्रिय अवघड आहे हो. याच्यापेक्षा मुक्ताताई तुम्ही असं का नाही करत? तुम्ही आम्हाला डायरेक्ट इंग्लिश आणि कॉम्प्युटर शिकवा ना. हा मुक्ताताई म्हणजे अरे अरे हो 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 पुरे पुरे फार झाली चर्चा. बास. पुढचा शब्द युद्ध. हे जमतंय. एकदम सोपा शब्द आहे हो. युद्धचं काय आपलं रोज पेपर मध्ये येतो ना, न्यूज पेपर. युद्ध माझं घोटाळा झालं हो. दादा काय झालं? पेन्सिलचं टोक तुटली. मी काय करू? काय बोला मागा ना. मागे मी कशाला? तुम्ही मागा ना. मागव तुम्ही. मी कशाला? तुम्ही मागा ना. हरी काका काय झालं? काय चाललंय तिथे? टोक तुटलं, युद्ध लिहायचं ना. काही नाही, समथिंग वॉर बिटवीन अस. पेन्सिलचं तोट. काय नाही ग, त्या दिवशी तू लाल गुलाब दिलास आणि म्हणली स्पेशल माणसाला द्या. म्हणताना मी तो गुलाब सदा भाऊला दिला. तवापासनं बोलत नाहीत माझ्याशी. कमाल करता हरी काका. अहो ह्या वयात हा कसला रुसवा? अरे तुमच्या समोर म्हणतायत सदाशिव भाऊ म्हणून. त्या दिवशी काय म्हणल्या? साधू साधू असं नाही म्हणलं मी. सदाशिव असं म्हणलं मी. क्योंकि गुलाब है सदा के लिए. ओ गॉड विनी, आता तुम्हाला सांगणार आहेस काय झालं की अशी चिडचिड करत राहणार आहेस? अहो बरं झालं तुम्ही आलात. बघा काय चाललंय. अगं काय काय विनी, काय झालंय काय तुला? अगं तू एकनाथ सांगत होता काहीतरी भयंकर चिडलीस, तू अपसेट आहेस? पप्पा या घरातल्या लोकांना ना काही कळतच नाही. काय मी इतके वेळा सांगितलं की मला काही खायला नका देत जाऊ, तरी पण सतत काही ना काहीतरी समोर आणून ठेवतात. हे खा ते खा, हे खा ते खा. काय सांगतेस काय तू? काय चाललंय काय मेघना या घरामध्ये? अरे तिला खायला काय द्यायचं तुम्ही येता जाता? उपाशी ठेवा 3-4 दिवस चांगलं. अहो दिवार तर काय करताय तुम्ही? तिने जर खाल्लं नाही तर तब्येत खराब होईल ना तिची. मम्मा यू डोंट अंडरस्टँड अँड यू विल नेव्हर अंडरस्टँड. बरं मी मॉडेलिंग करते, मॉडेलिंग. आणि मॉडेलिंग मध्ये ना सेंटीमीटर सुद्धा मॅटर करतात. मी जर का अशी खात राहिले ना तर मग माझं. शी इज राईट. काय? हा मी सांगतो तुला विनी, आय टेल यू, तू ताबडतोब जिम जॉईन कर. हा जिम जॉईन कर, भरपूर व्यायाम कर आणि रगडून खा. पप्पा म्हणजे वाटलं तर खा, नाहीतर अजिबात खाऊ नकोस. ओके? तुम्हाला माहितीये पप्पा, Yes. या घरामध्ये ना फक्त तुम्हीच माझा विचार करता. पप्पा ते माझं नाक स्ट्रेट करून घ्यायचं होतं, तर आपण त्या डॉक्टरकडे कधी जाणार? अरे हो मी विसरलोच. कधी जाऊया आपण? सांग तुम्हाला. आज जायचं? आज? येस. ओके. येस. काय हो, आज सरदेसाईंची दूध डेअरी बंद आहे वाटतं. नाही डेअरी जोरात चालू आहे, पण आज दिवाकर साहेबांनी सुट्टी घेतलेली आहे. फॅमिली मॅन. यस. चलो इस बात में हम खाते हैं आइसक्रीम. पप्पा सांगायचं काय होतं, युसुफ चाचांना सुपरविजनसाठी नेमलंय बरं का आम्ही. अनुभव चांगला आहे ना त्यांचा या क्षेत्रातला. हो हो काहीच हरकत नाही आहे, आणि घरचाच माणूस आहे की. आणि दिवाकर कुठे आहेत? दिवाकर आज आलेला नाही आहे. इनफॅक्ट मी मोबाईलवर फोन केला होता 2दा, पण त्यांनी उचलला नाही. म्हणून मी घरी केला तर कळलं की मेघना आणि विनी बरोबर बाहेर गेलाय. असं कधीतरी तुमच्याबद्दलही ऐकायला मिळू दे की आम्हाला. कुटुंबाबरोबर जरा वेळ काढावा. तुम्ही 3 जण बाहेर गेलायत असं ऐकलेलं नाही आम्ही कधी. एनिवे, लग्नाचा वाढदिवस आत्ताच आहे ना तुमच्या? त्या दिवशी जरा कुटुंबाबरोबर वेळ काढा. काय